पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। एकीकडे पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा अशी मागणी आता प्रत्येक भारतीय करू लागलाय, तर दुसरीकडे भारत राफेल मरीन सारख्या विमानांची खरेदी देखील करू लागलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे फ्रान्स नंतर अमेरिका देखील भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलाय। त्यामुळे भारताच्या लष्कराची ताकद वाढणार आहे। मात्र एवढी मोठी खरेदी करून ही विमानं आणि संरक्षण साहित्य वापरणार कधी आणि पाकिस्तानला धडा शिकवणार कधी असा सवाल जनता विचारते आहे। पाहुयात खास रिपोर्टच्या माध्यमातून। भारताचा संरक्षण साधनांच्या खरेदीचा झपाटा। फ्रान्ससह अमेरिकेचंही भारताला भक्कम पाठबळ। खरेदी तर करणार, वापर कधी होणार? जम्मू काश्मीरच्या पहलगाम खोऱ्यात गोळ्यांचा हा आवाज झाला आणि भारतासह जगभरात खळबळ उडाली। याच गोळ्यांनी 28 पर्यटकांचा जीव घेतला। पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या मदतीने हा भ्याड हल्ला केल्याचं आता काही लपून राहिलेलं नाहीये। म्हणूनच भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळायला आता सुरुवात केली आहे। सिंधू करार स्थगित करण्यासोबतच भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले। त्यासोबतच काही राजनैतिक निर्णय घेऊन पाकिस्तानचं नाक दाबलं। एकीकडे हे सगळं सुरू असतानाच भारताने आता युद्धाची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून भारताने संरक्षण विषयक खरेदीचा जोर लावलेला आहे। भारत फ्रान्समध्ये राफेल खरेदीसाठी करार झाला आहे। भारत 26 राफेल सागरी विमानं खरेदी करणार आहे। राफेल मरीन खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार झाला आहे। भारत फ्रान्सकडून 22 सिंगल सीटर विमानं घेणार आहे। सोबतच 4 डबल सीटर विमानं देखील खरेदी करणार आहे। राफेल मरीन विमानात अणुबॉम्ब डागण्याची क्षमता आहे। अमेरिकेकडून देखील भारतासोबतच्या कराराला मान्यता देण्यात आली। अमेरिका भारताला अमेरिकन संरक्षण उत्पादनं देणार आहे। $131 मिलियन किमतीची संरक्षण साधनं मिळणार आहे। अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताची सामुद्री शक्ती वाढणार आहे। राफेल जेट सुद्धा आपण फ्रान्सकडून डसॉल्ट एव्हिएशन या कंपनीकडून घेतलेले आहेत। 36 राफेल जेट हे ऑलरेडी आपण फ्रान्सकडून विकत घेतलेले आहेत आणि याच्या पुढचा टप्पा म्हणजे आता आपण नेव्हल व्हेरियंट ऑफ राफेल जेट हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये 64,000 कोटी रुपये खर्च करून घेतोय। राफेल हा खऱ्या अर्थानं युद्धामध्ये गेम चेंजर ठरू शकतो। मला वाटतं की आज घडीला जर भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध चिघळलं आणि त्यात चीननं जर उडी त्या ठिकाणी मारली तर नक्कीच राफेलची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे। भारत आता संरक्षण क्षेत्रामध्ये एक अवाढव्य ताकद बनणार आहे। मात्र ही एवढी संरक्षण साधनं आणि विमानं खरेदी करून सोबतच युद्धाची टेक्नॉलॉजी घेऊन त्याचा वापर कधी करणार आणि पाकिस्तानला धडा कधी शिकवणार असा प्रश्न सध्या विचारला जातोय। आपण जे युद्धाची सामुग्री घेतलेली त्याचा वापर झाला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये दुसऱ्या कोणत्याही अतिरेक्यांनी कोणा घुसलं नाही पाहिजे, कोणत्या हल्ला नाही केला पाहिजे। आपल्याकडे जेवढी सगळी यंत्रसामुग्री आहे आणि भारताने पूर्णपूर त्याचा वापर केला पाहिजे। सगळ्या यंत्रसामुग्री आपल्याला सडवणार आहेत का, आपण कधी यूज करणार आणि कधी वापरणार, आणि ह्याच्यासाठी आपल्याला युद्ध जिंकलंच पाहिजे आणि भारत हा पूर्ण जिंकेल, ताकदीनिशी जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे। धर्म विचारून आपल्या लोकांना मारले त्यांनी, तर आपण सुद्धा त्यांच्या पाकिस्तानमध्ये घुसून आणि चांगल्या प्रकारे त्यांना त्याचं प्रत्युत्तर देता आलं पाहिजे आपल्या देशाला, एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही। लष्कर असो, नौदल असो की वायुदल, भारताची सामरिक शक्ती वाढायला हवी। त्यासाठी इतर देशांकडून राफेलसह इतरही गोष्टींची खरेदी करायला हवी। पण खरेदी केलेल्या गोष्टी तशाच पडून ठेवण्यात काय अर्थ आहे असा जनतेचा सवाल आहे। त्यामुळे या सगळ्या उपकरणांचा वापर करून पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायला हवा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।